विद्यार्थी मित्रांनो, मी भाग्यश्री प्रधान आणि तुम्ही पाहत आहात BMP GK मराठी। आजचा आपला टॉपिक आहे अर्थशास्त्र जनरल नॉलेज म्हणजे पॉलिटी जनरल नॉलेज क्वेश्चन अँड आन्सर। चला तर सुरुवात करूया। सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनल सबस्क्राइब करा, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा आणि तुमच्या मित्रांना जास्तीत जास्त शेअर करा। आजचा आपला टॉपिक आहे राज्यशास्त्र जनरल नॉलेज 50 प्रश्न आणि उत्तरं भाग 1 मध्ये। आपला पहिला प्रश्न आहे, भारताचे संविधान केव्हा लागू झाले? तर याचं उत्तर आहे 26 जानेवारी 1950 साली भारताचे संविधान लागू झाले आहेत। कारण 26 जानेवारी 1950 रोजी संविधान लागू झाले आहेत। पुढचा प्रश्न आहे, भारतीय संविधान कोणी तयार केले? तर याचं उत्तर आहे संविधान सभेने भारतीय संविधान तयार केले आहेत। कारण संविधान सभा कॉन्स्टिट्यूट असेंब्लीने तयार केले आहेत। पुढचा प्रश्न आहे, एकूण तब्बल 50 प्रश्न आपण या भाग 1 मध्ये घेत आहोत। असे 1000 प्रश्न आपण राज्यशास्त्र या व्हिडिओच्या माध्यमातून या टॉपिक्सचे घेणार आहेत। पॉलिटीचे 1000 प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहेत। पुढचा प्रश्न आहे आपला, संविधानाचे जनक कोण आहेत? तर याचं बरोबर उत्तर आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे संविधानाचे जनक आहेत। पुढचा प्रश्न आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे ड्राफ्टिंग कमिटीचे अध्यक्ष पण होते, लक्षात असू द्या। पुढचा प्रश्न आहे, भारताचे संविधान जगातील सर्वात मोठे आहे का? तर होय, भारतातील संविधान हे जगातील सर्वात मोठे संविधान आहेत, कारण लिखित संविधानामध्ये सर्वात मोठे आहेत। पुढचा प्रश्न आहे, भारतात किती प्रकारचे नागरिक तत्व आहे? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक B 1। भारतामध्ये 1 प्रकारचे नागरिक तत्व आहेत, कारण भारतात एकच नागरिक तत्व आहेत, म्हणून भारतामध्ये एकच प्रकारचे नागरिक तत्व आहेत। पुढचा प्रश्न आहे, भारतीय संविधानाची प्रस्तावना कशाने सुरू होते? तर याचं उत्तर आहे वी द पीपल ऑफ इंडिया या प्रस्तावनेने भारतीय संविधानाची प्रस्तावना सुरू होते, कारण वी द पीपलने सुरू होते। पुढचा प्रश्न आहे, भारतात संसदीय शासन पद्धती कोणत्या देशातून घेतली आहे? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक B ब्रिटन या देशामधून भारतात संसदीय शासन पद्धती घेतली आहेत, कारण ब्रिटनची प्रणाली स्वीकारली आहेत। पुढचा प्रश्न आहे, भारताचे राष्ट्रपती कोण निवडतात? तर याचं उत्तर आहे निवडणूक मंडळ पर्याय क्रमांक C हे भारताचे राष्ट्रपती निवडत असतात, कारण MPS आणि MLS मिळून निवडतात। पुढचा प्रश्न आहे, लोकसभेचा कार्यकाळ किती वर्षाचा असतो? तर याचं उत्तर आहे 5 वर्षाचा असतो, कारण सामान्यतः लोकसभेचा कार्यकाळ हा 5 वर्षाचाच असतो। पुढचा प्रश्न आहे, राज्यसभेचा कार्यकाळ किती वर्षाचा असतो? तर याचं उत्तर आहे 6 वर्षाचा असतो, कारण सदस्य 6 वर्षासाठी पण सदन कायम असते। पुढचा प्रश्न आहे, भारताचे पहिले राष्ट्रपती कोण आहेत? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक A राजेंद्र प्रसाद हे भारताचे पहिले राष्ट्रपती आहेत। पुढचा प्रश्न आहे, सर्वोच्च न्यायालय कोठे आहेत? तर याचं उत्तर आहे दिल्ली या ठिकाणी भारताचे सर्वोच्च न्यायालय आहेत। पुढचा प्रश्न आहे, मूलभूत अधिकार किती आहेत? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक B 6। एकूण 6 मूलभूत अधिकार आहेत। ते अधिकारही आपण पूर्ण A to Z एक्सप्लेनेशननुसार पाहणार आहोत पुढच्या व्हिडिओमध्ये। पुढचा प्रश्न आहे, मतदानाचा अधिकार कोणत्या वयात मिळतो? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक B 18 वर्षामध्ये मतदानाचा अधिकार
18 या वर्षामध्ये मिळत असतो. पुढचा प्रश्न आहे, राज्यपालाची नेमणूक कोण करत असतं? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, राष्ट्रपती हे राज्यपालांची नेमणूक करत असतात. पुढचा प्रश्न आहे, भारताचे पहिले पंतप्रधान कोण आहेत? तर याचं उत्तर आहे पंडित जवाहरलाल नेहरू हे भारताचे पहिले पंतप्रधान आहेत. पुढचा प्रश्न आहे, संसदेत किती सभागृह आहेत? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, 2. पुढचा प्रश्न आहे, संविधान दिन कधी किंवा केव्हा साजरा होतो? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, 26 नोव्हेंबर रोजी संविधान दिन साजरा होत असतो. पुढचा प्रश्न आहे, लोकसभेतील सदस्यांची कमाल संख्या किती आहे? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, 545 ही लोकसभेतील सदस्यांची कमाल संख्या आहेत. पुढचा प्रश्न आहे, राज्यसभेतील कमाल सदस्यांची संख्या किती आहे? तर याचं उत्तर तुम्हाला मित्रांनो कमेंट करून सांगायचं आहे. तुमच्यासाठी पर्याय आहे 250, 245, 260 आणि 240. याचं उत्तर तुम्हाला कमेंट करून नक्की सांगायचं आहे. सभेतील कमाल सदस्यांची संख्या किती आहेत म्हणून. पुढचा प्रश्न आहे, वन लाइनर प्रश्न आपण पाहणार आहोत. भारताचा सर्वोच्च कायदा कोणता आहे? संविधान. न्यायालयीन पुनरावलोकन ज्युडिकल रिव्ह्यू कोणाकडे आहेत? सर्वोच्च न्यायालयाकडे आहेत. आपत्कालीन स्थिती कोण जाहीर करतो? राष्ट्रपती करतो. भारतात किती प्रकारच्या आपत्कालीन स्थिती आहेत? 3 प्रकारच्या आपत्कालीन स्थिती आहेत. लोकसभेचे अध्यक्ष कोण निवडतो? लोकसभा सदस्य निवडत असतो. राज्यसभा अध्यक्ष कोण असतो? उपराष्ट्रपती असतो. मूलभूत कर्तव्य कोणत्या दुरुस्तीत समाविष्ट झाली आहेत? 42वी दुरुस्तीत मूलभूत कर्तव्ये समाविष्ट झालेले आहेत. भारत धर्मनिरपेक्ष देश आहे का? होय, भारत हा धर्मनिरपेक्ष देश आहे. केंद्रशासित प्रदेशावर नियंत्रण कोणाचे असते? तर केंद्र सरकारचे केंद्रशासित प्रदेशावर नियंत्रण असते. पुढचा प्रश्न आहे, राज्य सरकारचा प्रमुख कोण असतो? मुख्यमंत्री हा राज्य सरकारचा प्रमुख असतो. वन लाइनर प्रश्न आहेत सर्व मित्रांनो. तुम्हाला राज्यशास्त्राचे 1000 प्रश्नाची पण PDF आपल्या व्हॉट्सअपवर संपर्क केला तर सहज उपलब्ध करून दिला जाईल. आपला व्हॉट्सअप नंबर आहे 7057697808. यावरती तुम्हाला संपर्क साधायचा आहे. राज्यशास्त्राची 1000 प्रश्न आणि उत्तराची PDF व्हॉट्सअपवरती संपर्क साधून भेटणार आहेत. पुढचा प्रश्न आहे, पंचायत राज प्रणाली किती स्तरांची आहेत? 3 स्तरांची असते. निवडणूक आयोग स्वतंत्र संस्था आहे का? हो, निवडणूक आयोग ही स्वतंत्र संस्था आहेत. पुढचा प्रश्न आहे, भारत संघराज्य आहे का? होय, भारत देश हा संघराज्य देश आहे. केंद्र आणि राज्य यांच्यातील सत्ता विभाजन कोठे आहे? संविधानात आहेत. पुढचा प्रश्न आहे, लोकसभा सदस्य होण्यासाठी किमान वय किती पाहिजे असते? 25 वर्षे पाहिजे असते लोकसभा सदस्य होण्यासाठी. राज्यसभा सदस्य वय मर्यादा किती असते? 30 वर्षे असते. पुढचा प्रश्न आहे, उपराष्ट्रपती कोण निवडतो? संसद सदस्य हे उपराष्ट्रपती निवडत असतात. पुढचा प्रश्न, सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांची निवृत्ती वय किती असतं? 65 वर्ष असतं. पुढचा प्रश्न आहे, राज्य न्यायालयातील न्यायाधीशांची निवृत्ती वय किती असतं? 65 वर्ष असतं. भारतात एकसंघ नागरिकत्व आहे का? होय. भारतीय संविधान किती भागांमध्ये विभागले आहेत? 25 भागांमध्ये आणि त्यानंतर सुधारणा पण झाल्या आहेत.
पुढचा प्रश्न आहे, भारतात किती अनुसूच्या आहेत? भारतात एकूण 12 अनुसूच्या आहेत. पुढचा प्रश्न, राष्ट्रपतींचा कार्यकाळ किती असतो? 5 वर्षाचा असतो. पंतप्रधानांची नेमणूक कोण करत असतं? राष्ट्रपती करत असतात. भारताची राजधानी कोणती आहे? नवी दिल्ली आहेत. न्यायव्यवस्था स्वतंत्र आहे का? होय, न्यायव्यवस्था ही स्वतंत्र आहेत. राज्यसभेला विसर्जित करता येते का? नाही, राज्यसभेला विसर्जित करता येत नाही. लोकसभेला विसर्जित करता येते का? होय, लोकसभेला विसर्जित करता येऊ शकते. मित्रांनो, हे होते राज्यशास्त्र म्हणजे पॉलिटीवर आधारित जनरल नॉलेज प्रश्न आणि उत्तरं. हे प्रश्न तलाठी भरती, पोलीस भरती, MPSC, ZPSSC यासारख्या परीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त आहेत. जर तुम्हाला हवे असेल तर मी 1000 प्रश्न आणि उत्तरं PDF फॉर्मॅटमध्ये तुम्हाला देऊ शकते. तुम्हाला जर पाहिजे असेल तर स्क्रीनवरती आपला WhatsApp नंबर दिलेला आहे, त्यावरती संपर्क नक्की साधायचा आहे. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांना जास्तीत जास्त शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. इथेच थांबूया, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.